मजा केली. काय खूप बिझी शेड्यूल असतं, हास्य जत्रेचं शूटिंग, खूप प्रेशर असतं. जेव्हा स्किट्स असतात तेव्हा परफॉर्म करायचे असतात, तेव्हा पोटात गोळा असतो. तर या नाटकाचे प्रयोग असतात किंवा इव्हेंट्स असतात, या सगळ्यातनं मला वाटतं हा दिवस खूप गरजेचा होता. स्ट्रेस रिलीफ हवा आयुष्यामध्ये, विरंगुळा हवा कुठेतरी. तर आज सोनी मराठीने आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीमने आम्हा सगळ्या कलाकारांसाठी हा सोहळा आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हीच नाही तर आमच्यासोबत सगळी पत्रकारांची टीम सुद्धा इथे आलेली आहे. सगळे पेजेस जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा आमच्यासोबत होळी खेळायला मज्जा आली असेल आम्ही शुअर. सो थँक्यू. खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच रंगांची उधळण आयुष्यात ठेवा आणि हसत राहा. हो, खूपच लहानपणी पण आम्ही खूप होळी खेळलो. आम्ही चाळीमध्ये होतो. म्हणजे ऍक्च्युली माझी मम्मी खूप छान होळी खेळायची, माझी आई. आम्ही एकदा असं घरात बसलो होतो, जेवत होतो आणि ऍक्च्युली होळी वगैरे खेळून सगळं झालं होतं. दरवाजा वगैरे बंद करून आम्ही जेवत होतो आणि कोणीतरी चाळीमधले सगळे आले पोरं वगैरे, दरवाजा जोरात आपटला आणि सगळं होळीचं जे पाणी होतं सगळं आमच्या जेवणात पडलं. सो मला तो दिवस खूप चांगला आठवतो. खूपच लहान होते मी, 6-7 वर्षाची. पण येस, होळीची ती एक आठवण माझ्या लक्षात आहे. मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की होळीच्या शुभेच्छा आणि आयुष्यात मजा ही हवीच. रोज हसा, मजा करा, आजचा दिवस आणि हा क्षण जगा. त्याचं काहीच माहिती नाही. सो एन्जॉय युअर लाईफ फुल्ली.